आईची आठवण येते ना? छवी यार, मला पण खूप आठवण येते माईची. असं वाटतंय तिची आत्ता आत्ता खूप गरज आहे मला. त्यामुळे तुला होणारा त्रास समजू शकतो मी. नाही, बघायलाच पाहिजे कुठे. शोधा ना. घ्या घ्या घ्या, मस्त झडती घ्या घ्या घ्या. सगळे आलेत ना इकडे? खाली कोणी राहिला नाहीये ना? नाही राहिलाय ना? सगळे इकडेच आहेत ना एकत्र. मस्त मस्त. चला करा करा, शोधा शोधा, नीट नीट झडती घ्या. सापडली का? सापडली छवी? काय बेबी त्या? झालं ना समाधान? नाही झालं असेल हे सगळं तुमचं तर प्लीज झोपू का मी? आणि तुम्ही हवं तर खाली शोधा छवीला. चालेल ना? काय वेळ आली यार माझ्यावर. माझीच माणसं माझ्यावर अविश्वास दाखवतात. झालं का? हा, झालं असेल तर चला आपापल्या खोलीत. नाहीये ना इथे? चला. अनिकेत घरी आहे? छवी कुठे गेली? फोन कुठे माझा? सगळ्यांना उगत असं वाटलं की अनिकेत आणि छवी बाहेर गेलेत, पण अनिकेत घरातच आहे ना. मग छवी कुठे गेली एवढ्या रात्रीची? माझा फोन कुठे गेला? छवी, अरे इकडे या. ही बघा, छवी इथेच आहे. छवी, काय काय झालं बाई? तुला हवंय का काही? हे सगळं इकडे काय करताय? तू हवी आहेस? केव्हाचे सगळेजण आम्ही शोधतोय तुला आणि अनिकेतला. मला आणि फिरंग्याला का? कशाला? काय झालं? मी तर इथेच आहे. हा, मी वॉशरूमला गेले होते मगाशी. ते पोट दुखतंय ना जरा, म्हणून. हे छवी, खोटं बोलू नकोस हा. तू नव्हतीस घरात. बेबी बस, पराचा कावळा करू नकोस. आहे ना ती आता इथे? सापडली ना? मग उगाच कशात काही नसताना झोपड केली. शांभवी, हिच्या नादा नको लागूस. उगाच नको त्या गोष्टी शिकशील. आणि जरा स्वतःचं डोकं पण वापर. आणि चला चला चला, सगळं झोपायला चला. सत्यनारायणाची पूजा आहे सकाळी, तयारी करायची, लवकर उठायचंय. चला. असं पोट. ही दोस्ती तुटायची नाही. आय एम शुअर आपल्यातली ही मैत्री अशीच कायम राहील छवी.
हॅलो. हॅलो. बरोबर आहे, आपली दोस्ती कधीच तोडणार नाही. पण ऐक ना, आपण थोडक्यात वाचलं आता फिरंग्या. अरे सगळीकडे आले होते रूम मध्ये, बोलले की आपल्याला दोघांना शोधत होते म्हणून. मी सांगितलं की माझ्या पोटात दुखतंय म्हणून मी वॉशरूम मध्ये होते. असं केलं आणि विषय संपवला तिथेच. पण एक यापुढे असं करून चालणार नाही आणि अलर्ट राहायला लागलं आपल्याला. हा नक्कीच 100%. पण इथून पुढे आपण अशी वेळच येऊ देणार नाही. म्हणजे आपण जे काही ठरवू ते मिळून ठरवू. हो 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 हो, हे असं अचानक नको. आणि छवी, सी जगासाठी जरी आपण नवरा बायको असलो तरी आपण आपल्यातली मैत्री कायम अशीच जपूया. हो, कळलंय मला आता तो विषय पुरे. नाही कसं आहे, काही काही गोष्टी तुला कळत नाही ना, म्हणून अशा परत परत सांगाव्या लागतात. काय रे, काय कळलं नाही मला? हा, काय सांगावं लागतं? अगं हेच, मी जर दिवसातनं एकदा जरी तुझ्याशी भांडलो नाही तर मला असं त्रास होतो, मी बेचैन होतो, माझ्या शरीरातलं त्राण निघून जातं, माझं हिमोग्लोबिन कमी होतं. हे सगळं कुठे माहितीये ना तुला छवी? ओके, ठीक आहे ठीक आहे. बस 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 आता. बाईची वॉशरूम मध्ये, ती यायच्या आधी ठेवते मी फोन. बाय बाय बाय. गुड नाईट. फिरंग्या, आपल्यात मैत्री तर आहेच, त्याही पलीकडे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला कधी कळेल? ही फाईल माझ्यासाठी सोन्याचा अंड देणारे कोंबडी आहे. मला पैसे मिळत राहतील आणि मी श्रीमंत होत राहील. नाही त्या क्षमाकडून करोडो रुपये वसूल केले ह्या फाईलच्या बदल्यात तर आवाज राजनात नाही आम्ही. क्षमा, उद्या येतोय तुझ्या घरात मी, तू फाईल घेऊन. क्षमा, पैसे घेऊन तयार रहा. बिचारी क्षमा, नाही बिचारे ते राजगुरु. वा साकेत, छान सजवलीस रे पूजा. बयाची अगं मला छान वाटते सगळं करायला, मजा येते. मोठ्या भावाची सगळी कर्तव्य पार पाडतोयस आणि मोठा भाऊ म्हणून धाकट्याचं कौतुक पण करतोयस, लाड करतोयस. म्हणजे काय, करणारच ना मी लाड त्याचे. तरी अनिकेतचं लग्न खूप घाईघाईत पार पडलं, नाहीतर इतक्या थाटामाटात लग्न लावलं असतं ना, सगळेजण बघत राहिले असते. साकेत सर, हा, फुलं आणि गजरे आणले. अरे वा, आणलेस का? बरं, ती फुलांची टोपली इथे ठेव टेबलवर आणि गजरे पण ठेव तिथे. मोगरा, अरे वा, एकदम ताजा आहे. हो, आत्ताच मार्केटमध्ये जाऊन घेऊन आलो. साकेत, अरे गुरुजी निघालेत का बघ ना. हा पाहिजे, करतो फोन. बेबी, जर छवीला गजरे देऊन ये, जा. मी कशाला त्या छवीला गजरे देऊ? बेबी, जे सांगितलं ते करायचं. छानपैकी टप्पोरा गजरा घे आणि तिला नेऊन दे, जा. काय मम्मा, तुला कामाला का लावतेस? ही बेबी इथून गेली की क्षमाला शोधलं पाहिजे. जा. ए ड्रायव्हर, वर टेरेसवर आहे ना सतरंजा वाळत घातल्यात, त्या घेऊन ये, इथे पूजेला लागू शकतात. जा लवकर.
हे बघत काय बसलास? जा. हो मॅडम. हा. माझी लेक नोकर नाहीये, ती मालकीण होती तिच्या करायची. काय सांगू त्यांना की माझ्या मुलीचं तुमच्या नातवाशी लग्न करून द्या. माझ्या वाट्याला आलं ते दुःख तिच्या वाट्याला नको. शांत हो ना. आई आई आई. छवी छवी काय झालंय? तू तू रडतेस का? काय आलं? काय नाही. अरे छवी, नको ना असं दुःखी होऊस. मला गिल्ट येत यार की मी खरंच खूप मोठी चूक केली आहे तुझ्याशी लग्न करून. आय एम सॉरी यार छवी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुला न विचारता हा निर्णय घेतला, तुझं सगळं स्पॉइल करून टाकलं मी. आय नो, आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुला हा त्रास होतोय, खरंच सॉरी यार. नाही तसं काही नाहीये, त्यामुळे नाही. मला माईची आठवण येते आहे ना. छवी यार, मला पण खूप आठवण येते माईची. असं वाटतंय तिची आत्ता खूप गरज आहे मला. त्यामुळे तुला होणारा त्रास समजूच शकतो मी. तुझं झाल्याशिवाय मला भेटता येणार नाही आईला. आय नो. मी तेजसला कॉल करत होते, पण तू फोन नाही उचलत आहे माझा. म्हणून मला अजून टेन्शन येते की तिथे सगळं व्यवस्थित असेल ना, तिची तब्येत आणखी बिघडली नसेल ना. आणि म्हणून तेजस माझे कॉल घेतले ना, त्याला मला सांगता येत नाही काय सगळं. म्हणून हे सगळं माझ्या डोक्यात चालू आहे ना. म्हणून मला रिलॅक्स ना. मला सांग, असं काहीतरी घडलं असतं तर आपल्याला कळलं असतं ना. साकेत आता रोज जातोय हॉस्पिटलला. तू नको ना रडूस प्लीज. जरा शांत हो. छवी, नको माहिती काय. बापरे, हे तर बरेच रोमॅन्टिक व्हायला लागलेत. कठीण आहे यांची जोडी ब्रेक करणं. शांभवीला सांगावं लागणार आहे, काहीतरी मेजर गडबड कर आणि दोघांना वेगळं कर. बाई, रिलॅक्स. बायको, इथे काय करतोस तू? डायरेक्ट बेडरूम मध्ये कसं काय आला? सारे साकेतनी बघितलं तर काय होईल? काय होईल म्हणजे? ग सांग त्याला काही. त्याला सांग की मी तुझा पहिला नवरा आहे आणि तो दुसरा. तुम्ही इथून ए, मला माझे पैसे हवेत. माझे पैसे दे, मग मी जाईन इथं. पैसा पैसा पैसा
माझ्याकडे नाही ठेवणार आहे मी पैसे, आले की देणार तुला. तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का ग? एकतर दुसऱ्या पुरुषाच्या नावाने उखाणे घेतेस, त्या दिवशी वटपौर्णिमेला त्या भोपळ्याचं नाव घेऊन लाजत होतीस. डोक्यात गेली होतीस माझ्या. क्षमा, हे सगळं मी बघतोय, सहन करतोय आणि ह्या सगळ्याचे मला पैसे हवेत. मला पैसे दे, मग मी निघून जाईन इथून. काय करू मी याच खरंच. तू काय करू नकोस, मी करतो. काय करणार आहेस? काय काय करतोयस तू हे? घाबरू नकोस ना, नवरा आहे मी तुझा. ही बघ, तुझी कुंडली. शांभवी, शांभवी दार उघड ना. शांभवी, तू तू वाट लागली आपली. तू तू लग्न कुठेतरी बघत काय बसलास? अगं मी बघतो काय करायचंय ते, थांब जरा. अरे थांब, काय थांब. शांभवी. आले आले. काय शांभवी, काय करत होतीस तू? एवढा वेळ का लागला दार उघडायला तुला? साडी नेसत होते मी. अच्छा, बाई आजीचं गिफ्ट आहे. शांभवी, हा, पेन कसे पडले, तू उचलून तरी ठेवायचंस ना नीट. साकेत, साकेत. काय तुझं ना माझ्याकडे लक्षच नाहीये. नाही 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 शांभवी, आहे ना, लक्ष आहे माझं तुझ्याकडे. नाहीये लक्ष. अगं नाही, असं काय बोलतेस तू? आहे लक्ष. असं काय? कशी दिसते मी? अच्छा, हे पाहिलंस का तरी माझ्याकडे प्रेमाने? पाहतोच आहे. वा, या साडीत कशी दिसते? खूप, म्हणजे मी तुला सांगणारच होतो. कधी? पूजेची तयारी आणि ते सगळं चालू होतं ना. खूप सुंदर दिसतेस तू शांभवी. रंग खुलला आहे तुझ्यावरती खरंच. खूपच छान दिसतेस शांभवी तू, खरंच. तू माझी स्तुती केलीस की नाही? अगं शांभवी, खूप छान दिसतेस ग तू. म्हणजे माझं नशीब आहे, मला तुझ्यासारखी इतकी गोड गोंडस सुंदर बायको मिळाली. खूप छान दिसतेस ग. घरात मिठी मारण्याचा रोग शिरलाय की काय? नाही, काय नाही, मामाने गजरे द्यायला सांगितले ना, तेच द्यायला आले. दे ना. तुला नाही, तिला. मी आहे, पूजेची तयारी करतो. मी आलोच. काय करतेस? साकेत, पूजेची सगळी तयारी झाली आहे. मुहूर्त चुकायला नको. नवदंपत्यांना बोलवा लवकर. हो हो, मी आलो बोलून त्यांना. अरे हे काय आलेच.
पूजेला बसण्याआधी बाईजींच्या पाया पड. सुखीरा. जा बसा, छान पूजा करा. हो. आपली पूजेची सर्व छान तयारी झालेली आहे. आता तत्पूर्वी कपाळाला गंध लावून घ्या. सर्वप्रथम आपल्याला गणेश वंदन करायचं आहे. त्याच्यापूर्वी आपण आचमन करून घेऊया. चला, आजची पूजा झाली की दोघेही सुखाने संसार करायला मोकळे. काय साकेत? दोघं एकत्र किती गोड दिसत आहेत ना. कोणाची नजर नको लागायला दोघांना. काय एवढं कौतुक आहे यांचं? मी त्यांना मगाशी रूम मध्ये मिठी मारताना बघितलंय. असू दे बेबी, त्यांनी ना नियतीचा निर्णय मान्य केलाय आणि हसतमुखाने त्याला सामोरे गेले. तू असतं ते काय केलं असतं माहित नाही. वाईट कोणीच नसतं ग. स्वभाव चांगला ना तर मग जग पण चांगलं. अगदी बरोबर. साकेत, हा अरे तुला गिफ्ट आणायला सांगितलं होतं ना, आणलंस का? हो बायाजी, आणलंय मी. वर ठेवलं रूम मध्ये, आणतो मी. साकेत, तुम्ही पत्नीला इथे घेऊन या आणि प्रथम जोडीने या दोघांना हळदी कुंकू व्हा आणि मग आपला आहेर करा. शांभवी, आहेर. बेबी, साकेतच्या रूम मध्ये जा आणि त्यांनी गिफ्ट आणले ना ती घेऊन ये. नको जा. तू परत मलाच काम सांगतेस मम्मा? बेबी आत्या, बेड पाशीच ठेवली पिशवी, तेवढी घेऊन ये ना प्लीज. ही कसली फाईल आहे? या शांभवीने प्रॉपर्टीची फाईल ढापली वगैरे की काय? या शांभवीशी हातमिळवणी केली आहे, पण हिच्यावर पूर्ण विश्वास टाकता नाही येणार. ही फाईल आहे ना मोरूच्या कामाची, मी त्यालाच देते.